राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील अत्यंत जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांनाही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे अशी इच्छा आहे। राज ठाकरे एकत्र, उद्धव ठाकरे एकत्र यावेत का? एका शब्दात उत्तर द्यावं। यावेत का म्हणजे आलेच पाहिजे। काय फायदा होईल? नाही नाही, या भाजपला असा उचलून फेकतील ते शिंदे गटाला वगैरे, हे दोन भाऊ। आणि खरोखर त्या ठिकाणी बाळासाहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुखांचा आशीर्वाद असल्यामुळे आता परत जे काही झालेलं आहे ते आता उत्तर देण्याची वेळ इथं आलेली आहे। आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी ज्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने ते वागले, परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी निश्चितच धडा देण्याचा वेळ आलेला आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र यावेत का? 100% एकत्र आले पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे? एका वाक्यात उत्तर। राज उद्धव एकत्र यावेत? तुम्हाला काय वाटतं? यावं एकत्रित? एकत्र 100% यावं। तुम्हाला काय वाटतं? 100% एकत्र या दोघांनी। तुम्हाला काय वाटतं? 100% यायला पाहिजे। 100% यायला पाहिजे, कारण की हे जनतेच्या मनातलं आहे। दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे। ताई, तुम्हाला काय वाटतं? एकत्र आले पाहिजेत? हो, एकत्र आले पाहिजेत। एकत्र यायलाच पाहिजे आणि त्या दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत आहोत। तुम्हाला वाटतं एकत्र यावं? 100% यायला पाहिजे। आम्ही तर नवस केलाय, तुझा भाऊ नेला की दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे। काय नवस आहे? की आले तर आम्ही गोंधळ घालू तिथं। तुळजाभवानीचा गोंधळ घाला. हो, तुझा भाऊनीच गोंधळ घालू। उद्धव साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेला काय ह्या ठाकरे ब्रँडची आठवण झाली नाही हो? नाही नाही नाही, मग किती काम केलं त्यांनी। मध्येच कोरोना आला, कोरोनामध्ये सगळे किती नाही, या ठाकरेंची, राज ठाकरेंची, या ब्रँडची का आठवण झाली नाही? होते त्यांचे बोलणं चालू होतं त्यांचं। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।